वळूयात पुढच्या बातमीकडे। मागील महिनाभरापासून वेध लागलेल्या भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाचा निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळालाय। 20 फेब्रुवारीला निवडणूक होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलेली आहे। महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच आणि नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू आहे आणि त्यातून घोडेबाजार होण्याची भीती व्यक्त होते। महापौर व उपमहापौर पदासाठी 16 फेब्रुवारीला म्हणजे दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील। शुक्रवारी 20 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता विलासराव देशमुख सभागृहात मतदानाची प्रक्रिया पार पडेल। पालिकेत काँग्रेस 30, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 12 जागा, समाजवादी पार्टीच्या 6 जागा, भाजप 22, शिंदेच्या शिवसेनेला 12, कोणार्क विकास आघाडीचे 4 नगरसेवक, भिवंडी विकास आघाडीचे 4 तर अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे। बहुमतासाठी 46 नगरसेवकांची आवश्यकता आहे। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। चंद्रकांत पाटील माझे हितचिंतक आहेत आणि त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। तसंच चंद्रकांत पाटलांवर मी कधीच बोलत नाही असे ते म्हणाले। दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही, त्यामुळे दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही। आणि दादा हे मला माननीयच आहेत, त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत। 2008 साली मनसेनं रेल्वे भरती चाचणी परीक्षेच्या विरोधात आंदोलन करत उत्तर